नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. जितेंद्र आव्हाडांवर कडक कारवाई करण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदार तळ्यावर आयोजित असलेल्या आंदोलन कार्यक्रम दरम्यान भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला फोटो फाडल्याने त्यांच्या या कृत्याचा सर्वधर्मीय समाज बांधवांनी शिक्रापूर व सणसवाडी येथे जोरदार घोषणाबाजी करीत जाहीर निषेध केला आहे. मुस्लिम विकास परिषदेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख युवी नेते रिजवान बागवान, तथागत बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक तात्याराम मोरे, बंजारा समाज संघ व गौर सेनेचे नेते रवींद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला या निषेध मोर्चात सर्व धर्मीय समाज बांधवांनी सामील होऊन सदरील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दीपरतन गासकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे साहेब यांना निवेदन देऊन जितेंद्र आव्हाडांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील आंदोलनात मनुस्मृती जाळत असल्याचा स्टंटबाजीच्या नाटकात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे. या कृत्यांमुळे संपूर्ण भारत देशातील सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून संपूर्ण देशात व राज्यात सदरील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त होत आहे. सदरील घटनेच्या निषेधार्थ दिनांक 1 जून 2024 रोजी आम्ही सर्व समाज बांधव व शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे एकत्रित जमा होऊन शांततेच्या मार्गाने निवेदन दिले आहे. शासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार जितेंद्र आव्हाडांवर कायदेशीर कडक व योग्य कारवाई करावी अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. यावेळी केसुला बांजारा समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, मातंग समाजाचे लक्ष्मण शेलार, सामाजिक कर्ते सुनील पाडळे, सुधाकर लोखंडे, आकाश हिरवे, दत्ताभाऊ माने, पद्माकर तरोडकर, नरेंद्र खिल्लारे, शांताराम पवार, अभिजित राठोड, अनिकेत जाधव, सागर आहेर, सुनील गुरगुले, प्रकाश कांबळे, रामदास भालेराव, राहुल वाघमारे, भारत इंगोले आदी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते तसेच मुस्लिम विकास परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन देतेवेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय? जितेंद्र आव्हाडाचं करायचं काय? जितेंद्र आव्हाडवर कारवाई, जितेंद्र आव्हाडवर कारवाई. हम सब पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या सणसवाडी येथील शिक्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सर्व धर्मीय समाज बांधवांच्या वतीनं जे गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी महाड येथे एका आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्रजी आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला त्या ठिकाणी फोटो फाडला. त्या फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आम्ही सणसवाडी आणि शिक्रापूर सर्व धर्मीय समाज बांधवांच्या वतीनं या घटनेचा प्रथमतः जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत. कारण सदरील जी ही घटना आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून घडलेली आहे ही अत्यंत निंदनीय घटना त्यांच्याकडून घडलेली आहे. कारण बाबासाहेब हे संपूर्ण भारताचे संविधान निर्माते आहेत. सर्व जाती धर्मातील लोक त्यांना त्या ठिकाणी मानतात आणि ही घटना निंदनीय असल्यामुळं मी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीनं त्याचप्रमाणे शिवराय फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी सदरील घटनेचा जाहीर तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करतो आणि आमदार जितेंद्र आव्हाडांवरती कडक कारवाई शासनाने या ठिकाणी करावी अशी मागणी या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. आज 2-4 दिवसापूर्वी या स्टंटबाजी दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जे कृत्य घडलं त्या निषेधार्थ करता आपण बंजारा समाज पुणे जिल्ह्यातील यांचा जाहीर निषेध करतो. आणि ह्या गोष्टी जी घडलेली आहे
त्याच्यात त्यांना कठीण कारवाई व्हावी ही आमची पण बंजारा समाजाची मागणी आहे. दिवसापूर्वी महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्टंटबाजी करत मनुस्मृतीची प्रत फाडत असताना त्यात बाबासाहेबाचाही फोटो त्यांनी त्यात फाडला. बाबासाहेबाची प्रतिमा फाडल्यामुळं येथील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या आणि इतर आंबेडकर प्रेमी व मुस्लिम समाजाच्याही भावना दुखावल्यामुळे त्यांचा या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि सणसवाडी शिक्रापूर या परिसरातील आंबेडकर चळवळीतले तमाम कार्यकर्ते यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांच्यावर योग्य ती येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी रिजवान बागवान शिरूर. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.